आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। एक गोष्ट सोडवायला गेले की दुसरी गोष्ट समोर येते। ही गुंतागुंत वाढतच चालली आहे। कसा सोडवायचा हा गुंता? ती पावलं आई साहेबांचीच असतील का? तुझा बाप घे आणि मला वारस दे। त्यांचा माझ्यावर आणि माझ्या बाबांवर खूप राग आहे, तरी सुद्धा त्यांना माझ्याकडून मूल का हवंय? त्यांनी बाबांना कसं कैद केलं असेल? अशी कुठली काळी विद्या आहे त्यांच्याकडे? काळी जादू वापरून त्या अजून काय काय करत असतील? बाबांना मी तिथून कसं सोडू? मी पुन्हा त्या जागेवर कसं जाऊ शकते? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला लवकरात लवकर शोधावी लागतील। हळू बोला। जे मीरा आणि मंजिरी या एकमेकींना कडकडून भेटल्या, गळ्यात गळे करून रडल्या म्हणे। खोट आहे ते, खोट, एकदम खोट आहे ते। तोंड देखलंय। तुला कसं कळलं? एक बाईच बाईला चांगलं ओळखू शकते। हे करेक्ट आहे। मला 100% खात्री आहे या मीरा आणि मंजिरीमध्ये विस्तवही जात नाहीये। मीरा आली। अगं मी आत्ताच सांगत होते यांना की तू वेदाला शाळेत सोडायला गेलीस। हो सांगत होती। हा मीरा, एकटीच गेली होतीस का? मीरा, तुला सांगायचं नसलं तरी तुझ्या चेहऱ्यावरचं टेन्शन दिसतंय हा मला। नाही म्हणजे मंजिरी वहिनी आणि तुझ्यामध्ये जे काही झालंय किंवा जे काही आहे ते सगळं मला कळलंय, मला माहिती आहे। अगं दचकू नकोस। तुला असं वाटत असेल ना की आता मी समोर दिसले म्हणून मी तुझ्याशी बोलतेय, तर तसं नाहीये। मी खऱ्याच्या बाजूने उभी राहणारी बाई आहे आणि तुझ्या मनात जे काही असेल ना ते तू माझ्याशी बोलू शकतेस, अगदी मन मोकळेपणाने मला सांगू शकतेस। हवं तर आपण दोघी जणी एका टीम मध्ये आहोत असं समज। आत्या, आपल्या घरात कुठलीच टीम नाहीये, आपलं एक कुटुंब आहे। आणि जसा तुम्ही विचार करताय तसंही काही नाहीये।
पहिलंच काही भांडण नाही दोघींमध्ये. हळू. तुम्हाला ते दिसत नाहीये. आता ती जे काही बोलून गेली ना त्याच्यावरनं स्पष्ट कळतंय की त्या दोघींमध्ये काहीतरी चालू आहे आणि त्या खोटं वागतायत. हं? हाच फरक आहे पुरुषामध्ये आणि स्त्रीमध्ये. काही गोष्टी ना पुरुषांना कळतच नाहीत. पण माझं पण नाव नर्मदा आहे. सगळ्यांना सरसकट घेऊन नाही वाहून नेलं ना तर बघाच. आई झालं माझं होमवर्क. आता मी जाऊ? काय 10 मिनिटात कसं झालं तुझं होमवर्क? अगं आई, झालं माझं होमवर्क. हे बघ, मी सगळं लिहिलंय. होमवर्क झाला म्हणजे झालं असं नसतं. थोड्या वेळ प्रॅक्टिस कर. उद्या परत विचारला म्हणजे प्रश्न. आई, तू माझ्यासोबतच अशी का वागतेस? सतत अभ्यास अभ्यास अभ्यास. मला नाही बोलायचं तुझ्याशी. वेदा असं नाही करायचं. इथे ये. हे बबुडी माझी बबुडी काय झालं हा? ऐकलं मी सगळं. का रागवतीस तू माझ्या बायकोवर? मी माझ्या आईवरती चिडते. हो हॅलो, ती माझी बायको आहे, तुझी कोणीच नाहीये, कळलं का? कशावरून तुझी एकट्याची आहे? ती माझी पण आहे. एक मिनिट, हे बघ मंगळसूत्र मी घातलंय. मी तिचा नवरा आहे, ती माझी बायको आहे. ओके? काय करते असे? काय करतेस वेदा? आई, तू तिकडे बघ. अगं काय कर? आई, तू बघ ना. हे काय? सावकाश. हे बघ, आता मी पण घातलंय मंगळसूत्र. आता ही माझी पण आहे. काय बायको? नाही रे बाबा, आई. ओके, भारी आहे तुझं लॉजिक. भारी भारी तुझं लॉजिक. हे मंगळसूत्र घातलंस म्हणजे तुझी आई झाली. वा, आवडलं मला.